नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांना आपला व्हिडिओ आलेला आहे. तर आज आहे खास अशी रेसिपी चॉकलेट केक. एकदम सॉफ्ट असे स्पंजी झालेला आहे. म्हणजे एवढा सॉफ्ट झालेला आहे करतानाही असं हे होते, भुगा झाल्यासारखा होते, एवढा सॉफ्ट झालेला आहे. आणि हे पहा डब्यामध्ये एवढा असा झालेला होता आणि एकदम परफेक्ट झालेला. चाकू ठेवून पाहिला तर कसलाही चाकूला चिटकलेलं नाही. एकदम परफेक्ट असं झाला आहे आणि खूप सारा फुगला होता, खूप भरपूरच फुगला होता. तर चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला तर सुरुवात करू. तर हे घेतलेले आहेत फक्त 3 साहित्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे केक. तर हे हॅपी बिस्किटचे पुडे घेतले 10 वाले 3 आणि इनो पुडी आणि दूध. ह्या फक्त 3 साहित्यापासून आपल्याला बनवायचं आहे. बिना साखरेचा म्हणजे साखर न वापरता बनवायचं आहे. हे बिस्किट असं हे करून टाकते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट. आता तुकडे करून टाकते 3ही बिस्किटाचे आणि 4-5 बिस्किट असे एका पुड्यामधले ठेवणार आहे. ते कशासाठी ठेवणार आहे शेवटपर्यंत पहा, कंटिन्यू तुम्हाला दिसेलच आणि पाहिलं पण असेल तुम्ही कशासाठी ठेवले होते ती. हे पहा, छान असे बारीक करून घेते मी हातानंच आणि मिक्सरला लावून घ्यायचे, फाईन पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. 3ही पुडे टाकून घेते मी. मस्त असा मुलांच्या आवडीचा घरच्या घरी आपला चॉकलेट केक तयार होणार आहे. तर हे पहा, 3ही बिस्किट असे काढून तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरला लावून घेऊ आपण. छान असं फाईन पावडर बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा झालेलं आहे, 1 मिनिटामध्येच पूर्ण पावडर झालेलं आहे. छान आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ, जास्त भांडेही न भरवता. आणि एकदम असा झटकीपट तयार होणारा, कुठलंही काही बाहेरची वस्तू न वापरता छान असा आपला केक तयार होणार आहे. हे पहा, पूर्ण पावडर बिस्किटाचं काढून घेते मी. केक म्हटल्यानंतर मुलांचा खूपच असा आवडीचा असतो, प्रत्येक मुलाला आवडतोच. हे पहा, हे घेतलेलं आहे 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. एवढं काही लागलेलं नाही आहे मला, पण थोडंसंच लागलेलं आणि थोडं थोडं करून मी असं आता ह्या बिस्किटाच्या पावडरमध्ये टाकून घेते मी. जास्त एकदमच असं टाकून घ्यायचं नाही आपल्याला, थोडं थोडंच करून टाकून मिक्स करायचं आहे. जास्त नाही आहे लागत दूध तर. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं मिक्स होत आहे. एक साईडनंच आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा मिक्स झालेला आहे आणि 10-15 मिनटं मी तसंच ठेवलेलं आहे. नंतर मग केक बनवण्यासाठी हे डबा घेतलेला आहे मी कुकरचा, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून घेते छान असं आणि गव्हाचं पीठ टाकणार आहे. कुठलंही काय पेपर वगैरे नाही आहे माझ्याकडं, तर मी गव्हाचं पीठ टाकणार आहे. मैदा पण नाही, मैदा तर वापरतच नाही आहे मी कशाला. तर गव्हाचं पीठ छान असं पसरून घेते डब्याला.
छान असं पसरून घेतलेलं आहे. आता ते 10-15 मिनटं भिजलेलं आहे आपलं हे बिस्किटाचं बॅटर असं छान. जास्त मी दुधाचा वापर केलेला नाही. एखाद्या वेळेस माझी म्हणजे प्रत्येक वेळेस अशी परफेक्ट होईल अशी रेसिपी कधीच नसते. एखाद्या वेळेस चुकती पण. तसं थोडीशी चुकली आहे माझी, पण छान झालेला. हे पहा, एका डायरेक्शनमध्ये असं आता पूर्ण मिक्स करून घेते परत एकदा. जाडसर कण राहिली असतील ती पण आपले सॉफ्ट होऊन गेलेले आहेत. हे पहा, फाईन एकदम फाईन झालेलं आहे पेस्ट. छान असं बॅटर झालेलं आहे तयार. आता इनो पुडी टाकून घेणार आहे. इनो, फक्त इनो आणि दूध आणि बिस्किट या 3च वस्तूचा वापर करून बनवलेला आहे. आणि इनो टाकल्यानंतर थोडंसं दूध टाकून घेते आणि परत मिक्स करून घेते छान असं. लगेच आपल्याला इनो टाकल्यानंतर इथे थोडं म्हणजे जास्त फास्टमध्ये करायचं आहे. इनो टाकलं की फास्टमध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी अगोदरच मी डब्याला तेल आणि पीठ लावून घेतलेलं आहे आणि फास्ट प्रोसेस इथं फास्ट करायची. कारण की इनोचं आहे ना ते काय बोलतात त्याला, ते जी इनोची पावर असते ती निघून जाईल त्यासाठी पटकन करायचं. आणि हे 4-5 बिस्किटं मी ठेवलेले ते यासाठी ठेवलेले होते, वरून लावायचे होते, ठेवायचे होते. आणि आता इकडं अगोदरच कढई ठेवलेली आहे गॅसवर मी गरम करायला. छान अशी गरम झालेली आहे. स्टँड ठेवलेला आहे. आता लगेच आपला डब्बा ठेवून द्यायचा आणि परत झाकून घ्यायची छान मस्तपैकी. आणि एवढा फास्ट झाला होता, 15 मिनटातच तयार झालेला. हे पहा, फायनली आपला 15 मिनटातच आपला केक तयार झालेला आहे स्लो गॅसवर. आणि ऑलरेडी कडा आहेत ना सोडल्या होत्या आणि तरी पण मी काढते चाकूनं मस्त. हे पहा, गरम आहे, खूपच गरम आहे आणि मुलांना लईच घाई होती खायची केक, त्यामुळं पटकन असं केलेलं आहे फास्टमध्ये गरम ह्याच्यामध्येच. हे पहा, छान असा हे पहा वाफा पण निघतायत, छान असा निघालेला आहे. नाहीतर प्रत्येक वेळेस माझा थोडा तरी चिटकतो, नाहीतर काय तर होतं, पण ह्या छान निघालेला आहे. एवढा सॉफ्ट झाला होता भयंकरच, म्हणजे कट करतानाच असे तुकडे झाले होते त्याचे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे पहा, असा झालेला एवढा सॉफ्ट. कट करून घेऊ. एवढा सॉफ्ट झालेला. बाय. आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.